नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 7व्या म्हणजे तूळ राशीच्या एप्रिल 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला येतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस, अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले ते सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया एप्रिल महिना काय सांगतो आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र 19 एप्रिल पर्यंत कुंडलीच्या 7व्या घरात मेष राशीमधून आणि त्यानंतर कुंडलीच्या 8व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, त्याच्या स्वतःच्या वृषभ राशीमधून. याचा सर्वाधिक लाभ व्यावसायिक मंडळींना होताना दिसेल. कला कौशल्य, आर्थिक सल्लागार, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, इंटिरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग अशा क्षेत्रात व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना बऱ्यापैकी लाभ वाढवणारा, मिळवून देणारा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने या व्यवसायात पदार्पण करायचं आहे त्यांनी योग्य ती तयारी करून पदार्पण करायला या महिन्यात हरकत नाही. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू असेल, त्यांना मात्र व्यवसायाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी अत्यंत सावध राहून निर्णय घ्यावे लागतील व आपल्या व्यावसायिक संबंधात वादावादी होणार नाहीत, गैरसमज निर्माण होणार नाहीत, याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. 19 एप्रिल नंतर 8व्या घरात स्वराशीमध्ये येणारा शुक्र ग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कामगिरीला उत्तम प्रतिसाद मिळवून देणारा राहणार आहे. तर व्यवसाय वाढीसाठी परदेशातील प्रवास या काळात वाढताना दिसतील, तशा संधी सुद्धा हा शुक्र ग्रह आपल्याला मिळवून देताना दिसतो आहे. 8व्या घरातील शुक्र अचानक धनलाभाची संधी सुद्धा देतो. तेव्हा असे काही लाभाचे अनुभव या महिन्यात काही मंडळींना अनुभवायला मिळतील. विशेष करून ज्या मंडळींच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचा हा शुभयोग झालेला असेल त्यांच्यासाठी. 19 एप्रिल नंतर 7व्या घरात येणारा रवी काही सरकारी कामाचे लाभ मिळवून द्यायला मदत करेल. त्यामुळे जी मंडळी सरकारी कामाची टेंडर मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी यावेळी अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही. मात्र महिन्याचा पहिला पंधरवडा रवी कुंडलीच्या 6व्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी घेणं गरजेचं राहील. काही गंभीर आरोग्याच्या समस्या आधीपासूनच सुरू असतील तर त्याविषयी विशेष काळजी आपल्याला या कालखंडात घ्यायची आहे. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळणं हे महत्त्वाचं राहील. शिवाय मंगळ आणि शनी ग्रहाचं गोचर भ्रमण सुद्धा याच 6व्या घरातून सुरू असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन, ब्लड प्रेशर, पित्त विकार, हृदयाचे आजार सांभाळायचे आहेत. तर अग्नी, वाहन, इलेक्ट्रिसिटी, धारदार वस्तू हाताळताना सुद्धा योग्य ती काळजी आपल्याला घ्यायची आहे, नाहीतर घातपात, अपघात यांची शक्यता संभवते. आरोग्याच्या संदर्भात शरीरावर एखादी शस्त्रक्रिया या महिन्यात संभवते, तेव्हा काळजी घ्या. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना दुसरा पंधरवडा विशेष लाभाचा राहील. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावचे प्रवासही घडतील. तर विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना शुभ राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भात या काळात काळजी घ्यायची आहे. त्यामुळे उगाच जागरण व खाण्यापिण्याचे कुपथ्य जाणीवपूर्वक टाळायचं आहे. अभ्यासाच्या महत्त्वाच्या नोट्स आणि काही पुस्तकं जी आपली अतिशय महत्त्वाची असतील ती सांभाळायची. ऐन वेळेला हरवणं, गहाळ होणं असा अनुभव विद्यार्थी वर्गांना येऊ शकतो, तेव्हा काळजी घ्या. बुध ग्रहाचं शुभ भ्रमण मात्र नवीन नातेसंबंध, नवीन ओळखी यासाठी चांगला अनुभव देईल व कामाच्या ठिकाणी हा मदत सुद्धा करेल. बुध, शुक्र, रवी आणि गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी
चांगली मदतही करेल. संतती, परदेश गमन, नवीन गुंतवणूक, प्रेमसंबंध यासाठी हा महिना बऱ्यापैकी शुभ राहतो आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं यातलं मार्गदर्शन याबद्दलची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. शेअर मार्केटमधल्या या महिन्याच्या गुंतवणुकीचा विचार करता इलेक्ट्रॉनिक, फार्मा, फायनान्स, लॉजिस्टिक्स, स्टील, IT, FMCG, बँकिंग, इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे, त्यामुळे पूर्ण अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचं आहे. मंडळी, ही होती ह्या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि कार्यपद्धतीला आकार द्यायला अजून सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात सावधानता राखून निर्णय घ्या अशी असणार आहे. 1-2 एप्रिल हेच ते 2 दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल असं सांगतायत. खर्चाचं नियोजन करून चाला, व्यवहारात सावध पवित्रा ठेवा आणि नुकसान टाळा. परदेश गमनाची संधी मिळाली तर मात्र ते अवश्य घेऊ शकता. पुढचे 8 दिवस 3 ते 10 एप्रिल अत्यंत शुभ आणि अनुकूल अशा वातावरणाचे हे दिवस राहतील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी घ्यायचे असल्यास अवश्य घेऊ शकता. मानसन्मान, पतप्रतिष्ठा या प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात. नवीन व्यवहार करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. 11-12 एप्रिल घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात जरा वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन आणि घरासंबंधातल्या महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 13-14 एप्रिल नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या परीक्षा, काही महत्त्वाचे इंटरव्ह्यूज, गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंग यासाठी हे लाभाचे दिवस ठरतील. 15-16 एप्रिल थोडा आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. उगाच धावपळ आणि दगदग या काळात शक्य तेवढी कमी करा. तसेच विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्या कारवाईंवरती जरा लक्ष द्या. 17-18 एप्रिल महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 19-20 एप्रिल विरोधकांच्या भूमीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि आरोग्य सांभाळायचे. ताणतणाव, दगदग, धावपळ टाळलेली बरी राहील. 21 ते 27 एप्रिल हे पुढचे 7 दिवस मात्र कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे दिवस असतील, म्हणजे शुभ दिवस. धार्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, नवीन ओळखी, नातेसंबंध याच्यामध्ये वाढ करणं यासाठी हे अनुकूल असतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग ह्यासाठी लाभाचे असल्यामुळे त्याकडे लक्ष द्या. नोकरीत असलेल्या मंडळींना विशेष शुभ राहणारे हे दिवस. तर महिन्यातले शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 एप्रिल महत्त्वाच्या कामावर ठेवा काटेकोर लक्ष आणि नियोजन केल्याशिवाय कुठल्याही कामाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका आणि सुरुवातही करू नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. मंडळी, ही होती या एप्रिल महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणून आपण रवी आणि मंगळ या ग्रहांची उपासना वाढवायची. यासाठी रोज नवग्रह स्तोत्र व हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य करा. मंडळी, ही होती या एप्रिल महिन्यातील तूळ राशीची मासिक व दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अवश्य शेअर करा. आवडला असेलच लाईकसुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं व ते मंत्र आणि स्तोत्र कसे वापरावेत याची माहिती सुद्धा या पुस्तकात आलेली आहे. ते म्हणजे चैतन्य लहरी. भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आपल्या नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात पाठवलं जाईल, कुठेही असाल आपण. तसेच मंडळी, श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध
कुणीही या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण अवश्य करू शकतात. अष्टोत्तर शतनामावली 108 नावांचं संकलित केलेलं हे पुस्तक 151 रुपये फोनपे करून अवश्य आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, नवग्रह यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, ह्या सुद्धा वस्तू आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा, त्याबद्दल माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी ही पितळेचं धूप दीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, याची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, आरोग्याचा, आनंदाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागात वृश्चिक राशीची माहिती घेण्यासाठी पुन्हा आवर्जून भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.